नमस्कार, जय महाराष्ट्र. प्रभात समाचार लाईव्हमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण काल एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला होता. समाजसेविका रुचिता नाईक यांनी जो सोपाऱ्यावरून जो मोठा नाला जातो आणि त्याच्यावरती जे पर्णी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जास्त मच्छरचा प्रादुर्भाव होतो, याची दखल आमदारांनी घ्यावी. ही दखल महापौरांनी घेतलेली आहे. ताबडतोब त्याच्यासाठी त्यांनी एक पोकलन आणि ते एक मशीन मागून काम चालू केलेलं आहे. ताई, काय सांगाल, काल काय व्हिडिओ तुम्ही टाकला होता आणि काय झालं होतं? आपण काल व्हिडिओ बनवला होता ह्या दृष्टीने की जे आपल्या एरियामध्ये आपल्या प्रभागामध्ये जे डासांचा प्रादुर्भाव आहे, अनेक रोगराई त्याच्यामुळे होत आहेत. तर आपलं एवढंच म्हणणं होतं की आमदारांनी इथे लक्ष घालून हा नाला साफ करावा. पण जे काय तर 2 वर्षात एवढा पाठपुरावा करूनसुद्धा आमदारांनी ते काम केलेलं नाही आहे. पण आता सध्याचे नवनिर्वाचित जे महापौर आहेत वसई विरारचे, तर त्यांनी आपल्या कामाची दखल घेतलेली आहे. महापौर आपले अजिव पाटील साहेबांनी दखल घेतली. संध्याकाळी त्यांनी मेसेज केला की मी या कामाची दखल घेत आहोत आणि त्यांनी लगेच सकाळी पोकलँड पाठवला आणि जलपर्णी आणि गाळ काढायचं काम इथे चालू आहे की जेणेकरून आपल्या नालासोपाऱ्यातील लोकांचं आरोग्य सुधारित राहील आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि रोगराईचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल की जेणेकरून जे आपलं सरकारी दवाखाना आहे तिथे रुग्णांची संख्या भरपूर आहे. कोणाला डासांच्या प्रादुर्भावामुळे वेगवेगळे आजार निर्माण झालेले आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये असं टाकलं होतं की हे काम जर चालू झालं नाही लवकर तर आमदारांना तुम्ही काहीतरी गिफ्ट देणार होता मच्छरदाणीपासून. काय बोलत त्याविषयी? आपण असं टाकलं होतं की हे जर काम चालू झालं नाही तर आमदारांना आपण इथे जलपर्णी आणि मच्छरदाणी भेट देणार होतो. तर आपल्या कामाची दखल अजिव पाटील साहेब यांनी घेतली. त्यांना खरंच लोकांच्या आरोग्याची आणि आपल्या वसई विरारची काळजी आहे, म्हणूनच त्यांनी इथे लगेच पोकलँड पाठवून इथे काम चालू केलेलं आहे. तर मला वाटत नाही की इथले आमदार काही कामाचे आहेत, त्यांच्याकडे आपण कोणतंही काम घेऊन जा. त्यांनी कधी आजपर्यंत केलेलं नाही आहे की लोकांना आमदार निधी माहिती नाही आहे. त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या फक्त व्यवसायाकडे लक्ष दिलेलं आहे. पैसे कमवायचं काम चालू आहे की त्यांना माहीत आहे की पुढच्या वर्षी आपण येणार नाही. नुसतं BJPच्या नावाचा ते वापर करत आहेत की जेणेकरून फक्त लोकांचा पैसा कसं उकळायचं त्यांना एवढंच माहिती आहे. आणि हे जे काही काम आहे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने की लोकांना आपल्याला मदत करायची, तर हे काम आपले नवनिर्वाचित महापौर आहेत त्यांना महिनासुद्धा झाला नाही, येऊन 10 दिवस झाले असतील. आपले अजिव पाटील साहेब त्यांनी कामाची दखल घेत इथे नाल्याचं काम सुरळीतपणे चालू केलेलं आहे. तर मला तरी असं वाटतं एक समाजसेविका या दृष्टिकोनातून की आपल्या वसई तालुक्याला आमदाराची काहीच गरज नाही आहे, ते असून नसल्यासारखे आहेत. त्याच्यामुळे अजिव पाटील साहेबांनी ही जी काही कामाची दखल घेतली, मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की वसई विरारच्या हितासाठी ते लगेच तत्पर असतात. त्यांनी एक छोटा समाजसेविकेचा जो काही व्हिडिओ होता की बाबा डासांचा प्रादुर्भाव, तर त्यांनी लगेच त्याच्यावरती ॲक्शन घेत पोकलँड इथे पाठवलं आहे. काय सांगाल की नागरिकांना असं काम, बरीचशी कामाची पेंडिंग आहेत, जर आपण प्रत्येक व्यक्तीने किंवा नागरिकांनी जर दखल घेतली ते कामं होऊ शकतात, कारण प्रशासनापर्यंत ती कामं पोहोचणं फार गरजेचं आहे. नक्कीच इथे नागरिकसुद्धा जागरूक पाहिजे की आपल्या एरियात काय समस्या आहेत आणि कोण व्यक्ती काम करतो, अशाच व्यक्तीकडे आपल्याला काम घेऊन जायला पाहिजे. आता जसं काय आमदार काम करत नाही, आपण त्यांच्याकडे सातत्याने काम घेऊन गेलो तर आपली कामं होणार आहेत का? नाही होणार आहेत. जर आपले महापौर खरंच कामाची दखल घेत आहेत, प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर जी व्यक्ती आपले कामं करते आहे, अजिव पाटील साहेब आपले काम करतात, तर तीच व्यक्ती लोकांची समस्या सोडवणार आहेत आणि आपल्या वसई विरारचा विकास हळूहळू नक्कीच होणार आहे. एवढ्या वर्षात आमदार निधी आपल्या वसई तालुक्याला माहिती नाही आहे की नालासोपाऱ्याचा इथे विकास झालेला नाही आहे. खूप दयनीय अवस्था अशी इथे झालेली आहे. तर तो काय अर्थच राहिलेला नाही आहे वसई विरारला. तर आपल्या जो नालासोपाऱ्याचा विकास आहे तो माननीय अजिव पाटील साहेबांच्या थ्रूच होणार आहे आणि नक्कीच ते प्रश्न सोडवण्यात त्यांच्यावरती एवढी मोठी जबाबदारी आहे. पण हळूहळू आपल्या नक्कीच नालासोपारा वसई विरारचा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटते. मॅडम, काय सांगाल की राजकारण म्हणजे आता समाजसेवा आहे की आपण ज्यावेळी महानगरपालिका इलेक्शन होतं त्यावेळी वाट पाहिली आणि आपल्याला एक शिवसैनिक म्हणून तिकीट मिळेल असं वाटलं होतं, पण तिकीट मिळालं नाही. तरी पण आता परत पण नाराज न होता तुम्ही कामाला सुरुवात केली. काय पुढचं वळण काय आहे किंवा दिशा कशी असेल तुमची? आता सध्या आपण आपल्या कर्तृत्वावरती लोकांची समाजसेवा करत आहोत. पक्षाच्या बेसवरती नाही आहे, ते फक्त पक्षाचं नाव होतं आणि जे काही आपण लोकांना समाजसेवा करतो
ते आपल्या स्वबळावरती आपण करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला पक्ष आहे नाही आहे काय फरक पडत नाही आहे, की शिवसेना नाही आहे म्हणून मी खचून गेली आहे असं काहीच नाही आहे. आपण स्वबळावरती जी मदत करत आहोत लोकांना ती अजूनपर्यंत चालू आहे. आणि लोकांना माहिती आहे की जे BJPचे नगरसेवक निवडून आलेत लोक त्यांच्याकडे जात नाही मदत मागायला, ते रुचिता नाईककडे येतात. कारण त्यांना माहिती आहे रुचिता नाईक आपल्याला मदत मिळवून देऊ शकते. आणि हा अनुभव मला प्रत्यक्षपणे आलेला आहे की जे नगरसेवक निवडून आले त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी लोक माझ्याकडे हॉस्पिटलची ब्लडची मदत मागायला आले, की त्यांना माहिती आहे रुचिता नाईकच आपल्याला इथे मोफत कुठलंही ऑपरेशन असू दे, मोठ्यातलं मोठं ऑपरेशन ती आपल्याला फ्रीमध्ये करून देऊ शकते. आणि ब्लडची गरज असेल तर आपण लोकांना ते मोफत उपलब्ध करून द्या. त्यासाठी आपल्याकडे तसं नॉलेज पाहिजे काम करायला. नक्कीच. आताच पाहिलं आपण की समाजसेविका रुचिता नाईक यांच्याशी आपण चर्चा करत होतो. न खचता ते कामाला लागलेले आहेत. आणि एकच की जो नाल्याचा मोठा मेजर विषय होता तो त्याने एक छोटासा व्हिडिओपर्यंत दखल महापौर साहेबांनी घेतलेली आहे. आणि आमदार मात्र ह्या कामावरती इतके दिवस काही नालासोपारा आणि विरारमध्ये जो दखल घेत नाही आहेत. आणि आमदार निधीतून जी कामं झाली पाहिजे तिथे आपण पद्धतीने कामं होत नाही. आणि ती कामं होत असतील तर लोकांच्या निदर्शनास का येत नाही आहे हा एक प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाला न खचून जाताना यापुढे समाजसेवेचं काम जे रुचिता नाईक करत आहेत ते रेग्युलर त्या पद्धतीने करत राहणार आहेत. आणि पुढची ही वाटचाल आहे ती समाजसेवेच्या कामाच्या माध्यमातून होईल. पाहूया आता कॅमेरामन सलीम भाईसह भालचंद्र वलम, प्रभात समाचार. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.